मकर संक्रांत आहे म्हटल्यानंतर तिळगुळाचे लाडू झालेच पाहिजे. आणि ही तिळाच्या लाडूची रेसिपी मी अगोदरच सेंड करणार होते, अगोदरच पोस्ट करणार होते, पण मला 2-4 काही ऑर्डर्स आल्या होत्या लाडूच्या, बेसन लाडूची आणि बरंच काही दुसरं काही त्याच्या मला ऑर्डर्स आल्या होत्या. त्यामुळे मला ते वेळ मिळाला नाही व्हॉईस ओव्हर करण्यासाठी. तर मग इथे मी थोडासा लेट झालेला आहे तरी चालेल. तर मी तुम्हाला आता पोस्ट करते, आता व्हिडिओ पाठवते. तर इथे मी काय केलेलं आहे, तिळाचे लाडू बनवण्यासाठी 2 प्रकारचे तीळ घेतलेले आहेत. माझ्याकडे साधे तीळ होते चांगले आणि ज्यावेळेस मी सामान भरत होते ते डीमार्टमध्ये त्यावेळेस मला इथे पॉलिशचे तीळ मिळालेले आहेत. कारण साधे तीळ नव्हते तिथे, खूप शोधलं मी. मग शेवटी मला इथे काही पर्याय नव्हता, पॉलिशचेच मला तीळ घ्यावे लागले होते. त्यानंतर मी इथे काय केलेलं आहे, 1.5 वाटी तीळ घेतलेले आहेत. छान आपल्या इथे चटचट होईपर्यंत, चांगला आवाज येईपर्यंत आपल्या इथे तीळ खमंग आणि खरपूस असे इथे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तीळ एका परातीमध्ये काढून घ्यायचे. त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी काय केलेलं आहे, शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत. शेंगदाणे पण आपल्याला साल तडकेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता यामध्ये मी घालणार आहे, डाळवं घालणार आहे, म्हणजेच भाजलेल्या आपल्या चणा असतो त्याचं ते डाळ आहे. तर ती डाळ घेतलेली आहे. त्यानंतर ती डाळसुद्धा आपल्याला डाळवं छान आपल्याला इथे कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे शेंगदाणे थंड झाले, त्याची साल काढायची आणि एका शेंगदाण्याचे 2 तुकडे झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्या इथे खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला सर्व शेंगदाणे या तिळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी डाळवं जे आहे ते वाटणार नाही आहे, तर मी इथे अख्खंच घालणार आहे. कारण आपण ज्यावेळेस लाडू खाऊ त्यावेळेस आपल्या दाताखाली डाळवं जे येतं त्यावेळेस त्याची टेस्ट जी असते त्या लाडूची ते खरंच खूप छान लागते. आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी बनवणार आहे गुळाचा पाक. तर ज्या वाटीने मी इथे 1.5 वाटी तीळ घेतलेले आहेत त्याच वाटीने मी इथे 2 वाटी गूळ छान चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं, हा चिरलेला गूळ घालायचा, अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं आणि इथे गुळाचा पाक 1 तारी 2 तारी न करता फक्त गूळ आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे. गुळातल्या सर्व गाठी आपल्याला इथे गुठळ्या अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत. तर तयार आहे आपला इथं गुळाचा पाक. आता यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तीळ, शेंगदाणे आणि डाळवं. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं. चांगलं 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अगदी थंडही करायचं नाही आणि अगदी गरम असतानाही आपल्याला इथे लाडू तयार करायचे नाही आहेत. तर कोमट असताना आपल्याला इथे हातावरती थोडंसं तूप किंवा तेल वापरायचं आहे. त्यानंतरच आपल्याला हे लाडू वळायला घ्यायचे आहेत, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही आणि आपले जे लाडू आहेत ते अगदी छान इथे आपल्याला गोलाकार असे बनवता येतील. तर अशा पद्धतीने मी इथे तिळगुळाचे लाडू बनवून घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे तयार केलेले आहेत. त्यानंतर मी इथे छान अशा वड्यासुद्धा मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. तयार आहेत आपले तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाच्या वड्या. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की